गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच आपण जे काही 17वं लेक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण हा जो काही पार्ट कव्हर केला होता. आता बघा तो कोणता पार्ट होता. म्हणजे हा जो काही अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द सोसायटी हा पार्ट आपण कव्हर केला होता मागच्या लेक्चरमध्ये. म्हणजे इथं अंडरलाईन करतो मी थोडा. हा पार्ट आपण कव्हर केला होता मागच्या लेक्चरमध्ये. म्हणजे ते आपलं साधारण 17वं लेक्चर होतं. आणि त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये हे आपण सगळे बीट कव्हर किंवा सगळे पार्ट जे आहेत ते कव्हर केले होते. या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट डिस्कस करू. माझी त्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी माझे अगोदरचे सर्व लेक्चर स्टेप बाय स्टेप बघावे. आवडले असतील तर सबस्क्राईब करायचे आहेत. आणि मी काय सांगितलं की सिरियली स्टेप बाय स्टेप म्हणजे काय सिरियली पहिलं लेक्चर कम्प्लीट बघायचं. नाहीतर बरेच विद्यार्थी असं लक्षात येते की 2-3 मिनटं बघतात आणि लगेच दुसऱ्या लेक्चरवर म्हणजे हे करतात, उडी मारतात. तसं करायचं नाही. पहिलं लेक्चर कंप्लीट बघायचं, त्याच्यानंतर दुसरं लेक्चर कंप्लीट बघायचं, त्याच्यानंतर तिसरं लेक्चर कंप्लीट बघायचं आणि त्याच्यानंतर चौथं. असं सिरियली हे सिरीज पूर्ण बघायची. आता मी पहिले सुरुवातीच्या लेक्चरपासून सांगतो. जर तुम्ही धरसोड म्हणजे पहिलं लेक्चर 2-4 मिनटं बघितलं की लगेच 5व्या लेक्चरला जंप मारली किंवा 6व्या लेक्चरला जंप मारली, तशानं काय होणार की तो सब्जेक्ट आपल्याला अंडरस्टँड होणार नाही. कारण की एक बेसिक असते कोणत्याही सब्जेक्टचं. त्या कोणताही सब्जेक्ट कंप्लीट समजण्यासाठी त्या सब्जेक्टच्या लिंकेज समजणं आवश्यक असते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लिंकेज म्हणजे काय? एकमेकाची जी काही चेन असते ते एकमेकावर डिपेंड असते. म्हणजे पहिला लेक्चर जे दुसरं लेक्चर आहे ते पहिल्या लेक्चरवर डिपेंड असते. तिसरं लेक्चर असते ते दुसऱ्या लेक्चर, म्हणजे हे सगळं लिंकेज असते इथं. तर मुलं बऱ्याचदा असं ऑब्झर्व करण्यात येते आमचं की पहिलं बघतात, पाचवं बघतात. तशानं काय होणार की तो सब्जेक्ट आपल्याला व्यवस्थितरित्या अंडरस्टँड होणार नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लेक्चर बघताना सगळ्यांनी हे लेक्चर सिरियली बघणं असं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तर आता कुठलाही वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट व्हिजन फॉर द WHO म्हणतो मी त्याला, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. हे आपण या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू. बाकीचे जे काही वरचे जे 4 पॉईंट आहे हे मी माझ्या पहिल्या किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये सर्व डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर आता हा पॉईंट म्हणजे हा जो काही पॉईंट मी अंडरलाईन केला शेवटचा 5वा पॉईंट, तो या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा इथं आता व्हिजन फॉर द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, मी त्याला ब्रॅकेटमध्ये WHO असं दिलेलं आहे. आता बघा पहिले आपण बघू की नेमकं हे समजण्याच्या अगोदर आपल्याला व्हिजन आणि मिशन ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं आवश्यक आहे. आता बघा व्हिजन आणि मिशन हे कशाला म्हणायचं, तर याचा आपण एक बेसिक फरक बघू. त्याच्याशिवाय हा पार्ट आपल्याला व्यवस्थित कळणार नाही. म्हणजे त्याच्यामुळे मी एक जनरलमध्ये थोडंसं शॉर्टकटमध्ये व्हिजन काय असते, मिशन काय असते, हे थोडंसं मी एक शॉर्टकटमध्ये डिस्कस करतो. आता बघा व्हिजन. Vision is about the long term dream or goal where you ultimately want to reach. म्हणजे हे काय झालं, आपलं डेस्टिनेशन झालेलं. अल्टिमेटली वॉन्ट टू रिच म्हणजेच काय, डेस्टिनेशन. आणि विजन हे कसं असते की लॉंग टर्म ड्रीम किंवा लॉंग टर्म गोल असते, ते शॉर्ट टर्म नसते. फेअर यू अल्टिमेटली वॉन्ट टू रिच म्हणजेच काय झालं, हे आपलं एक डेस्टिनेशन म्हणू आपण किंवा त्याला ड्रीम म्हणू. आपलं म्हणजे काय अल्टिमेट वॉन्ट टू रिच म्हणजे त्याला आपण ड्रीम, डेस्टिनेशन असं काही म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी एक साधं डेली लाईफ एक्झाम्पल इथं डिस्कस केलेलं. आता बघा व्हिजनची डेफिनेशन कळली सगळ्यांना. व्हिजन म्हणजे काय, आपला अल्टिमेट पर्पज किंवा अल्टिमेट ड्रीम किंवा अल्टिमेट डेस्टिनेशन, त्याला आपण व्हिजन म्हणायचं. आणि ते कसं असते, नेहमी लॉंग टर्म असते, शॉर्ट टर्म नसते व्हिजन कधीच. आता बघा एक मी साधं डेली लाईफ एक्झाम्पल इथं डिस्कस केलं. एक स्टुडंटचं व्हिजन म्हणजे एका विद्यार्थ्याचं व्हिजन काय आहे? एक जनरल एक्झाम्पल घेतलं मी. म्हणजे एक स्टुडंटचं विजन असं आहे की आय वॉन्ट टू बिकम अन IAS ऑफिसर हू सर्व द पीपल इन रुरल एरियाज. हे त्याचं काय झालं, व्हिजन आहे. व्हिजन काय आहे त्याचं? आय वॉन्ट टू बिकम अन IAS ऑफिसर हू सर्व द पीपल इन रुरल एरियाज, हे त्या स्टुडंटचं व्हिजन आहे. व्हिजन मी काय सांगितलं, व्हिजन हे लॉंग टर्म ड्रीम असते आणि तो काय असते की अल्टिमेट डेस्टिनेशन, अल्टिमेट ड्रीम किंवा फायनल डेस्टिनेशन आपण म्हणतो, तर त्याला आपण व्हिजन म्हटलं.
आता बघा खाली दुसरा वर्ड आहे मिशन. पहिला आपण बघितलं की व्हिजन, आता त्याच्यानंतर दुसरं बघू की मिशन. मिशन इज अबाउट द पर्पज अँड ऍक्शन व्हॉट यू डू डेली टू रीच दॅट व्हिजन. आता त्या स्टुडंटचं व्हिजन काय की IAS ऑफिसर बनणे, हे त्या स्टुडंटचं व्हिजन आहे. आता मिशन म्हणजे काय, मिशन इज अबाउट द पर्पज अँड ऍक्शन. आता पर्पज काय आहे त्याचा की IAS ऑफिसर बनणे. आणि समोर काय लिहिलं, व्हॉट यू डू डेली टू रीच दॅट व्हिजन. म्हणजे आता त्या व्हिजनवर पोहोचण्यासाठी आपल्याला काहीतरी डेली ऍक्शन घ्यावे लागेल. तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे की मिशन. मिशन म्हणजे काय की त्या व्हिजन जे आपलं फायनल डेस्टिनेशन आहे ते पूर्ण करण्यासाठी जे काय डेली एफर्ट किंवा डेली ऍक्शन रिक्वायर्ड असते त्याला आपण मिशन म्हणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जसं आपण वर द स्टुडंट व्हिजन एक एक्झाम्पल कन्सिडर केलं, सेम वे आय एम कन्सिडरिंग द हिअर एक्झाम्पल ॲज द स्टुडंट मिशन. म्हणजे आता इथं मी जसं वर स्टुडंट व्हिजन हे एक्झाम्पल कन्सिडर केलं, आता मी काय केलं एक्झाम्पल द स्टुडंट मिशन. आता बघा त्याचं व्हिजन काय होतं हे तर मी डार्क केलं. व्हिजन काय होतं त्याचं, IAS ऑफिसर बनणे. आता मी व्हिजन म्हणजे मिशन म्हणजे काय सांगितलं की व्हॉट यू डू डेली टू रीच दॅट व्हिजन. म्हणजे हे काय झालं की आपले डेली ॲक्शन किंवा डेली जे कृती आहे किंवा जे जे डेली वर्क आहे तर ते कशासाठी त्या व्हिजनवर पोहोचण्यासाठी. व्हिजन म्हणजे काय, अल्टिमेट ड्रीम किंवा अल्टिमेट डेस्टिनेशन. आता ते पोहोचण्यासाठी काय एफर्ट किंवा ॲक्शन लागेल आपल्याला दररोजची, तर त्याला आपण म्हणायचं आहे मिशन. आता जर त्याचं व्हिजन त्या विद्यार्थ्याचं अन IAS ऑफिसर बनणे हे व्हिजन आहे, तर मिशन काय असेल, आय विल आय विल स्टडी सिन्सिअरली एव्हरी डे, प्रिपेअर फॉर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. आता हे काय झालं, याचं हे डेली ॲक्शन झाली किंवा त्याचं काय झालं की डेली हे झालं त्याचं म्हणजे टास्क झालं. काय करायचं आहे त्याला, व्हिजन काय होते त्याचं की IAS ऑफिसर बनणं. मग ते IAS ऑफिसर बनण्यासाठी त्याला काहीतरी मिशन लागेल किंवा डेली ॲक्शन लागेल किंवा त्याचं डेली वर्क लागेल ना. म्हणजे तर त्यावेळेस तो त्या व्हिजनला पोहोचणार, अदरवाईज तसं पॉसिबल नाही. म्हणजे त्या विद्यार्थ्याला दररोज आय विल स्टडी सिन्सिअरली एव्हरी डे, दररोज त्याला सिन्सिअरली अभ्यास करावा लागेल टू प्रिपेअर फॉर द UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम थ्रूच तो IAS ऑफिसर बनणार आहे. त्यासाठी ती एक्झाम क्लिअर करण्यासाठी त्याला डेली काहीतरी ॲक्शन करावं लागेल. डेली ॲक्शन काय त्याची की त्याला दररोज स्टडी सिन्सिअरली करावं लागेल. हे काय झालं, दररोज त्याची स्टडी सिन्सिअरली करणे हे मिशन झालं. व्हिजन काय झालं त्याचं, IAS ऑफिसर बनणे. व्हिजन जे असते ते काय असते, फायनल डेस्टिनेशन असते किंवा फायनल ड्रीम असते. मिशन काय असते की ते ड्रीम डेस्टिनेशन कंप्लीट करण्यासाठी डेली टास्क जो आवश्यक असतो त्याला आपण मिशन म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. इन शॉर्ट इथं मी लिहिलेलं आहे व्हिजन. व्हिजन म्हणजे काय, ड्रीम किंवा त्याला आपण डेस्टिनेशन म्हणू किंवा फायनल स्टेज म्हणू, व्हेअर यू वॉन्ट टू गो. म्हणजे हे काय झालं, व्हिजन म्हणजे ड्रीम किंवा त्याला फायनल डेस्टिनेशन किंवा त्याला फायनल हे म्हणू आपण, त्याला काय म्हणतो फायनल टास्क म्हणू. म्हणजे ड्रीम म्हणजेच काय की त्याला फायनल डेस्टिनेशन सुद्धा म्हणलं तरी सोप्या भाषेत चालेल. आता बघा मिशन म्हणजे काय, ॲक्शन. हाऊ यू विल रीच देअर. म्हणजे आपल्याला त्या डेस्टिनेशन किंवा ड्रीमसाठी कसं पोहोचायचं हे जे काही ॲक्शन केली जाते तर त्याला आपण मिशन म्हटलं. मिशन म्हणजे काय, व्हिजन पूर्ण करण्यासाठी जे काही डेली वर्किंग किंवा डेली ॲक्शन किंवा डेली टास्क आवश्यक असते तर त्याला आपण मिशन म्हणायचं. मग मिशन कसं असेल, शॉर्ट टर्म असेल ना, जसं व्हिजन कसं असते आपलं लॉंग टर्म, मिशन कसं असते की शॉर्ट टर्म. कारण की आपण इथं मिशनमध्ये डेली ॲक्टिव्हिटीचा म्हणजे जे काही हे घेत आहेत, डेली ॲक्टिव्हिटी करत जातात. म्हणजे हे काय दररोजची ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे हे शॉर्ट टर्म आहे आपलं, हे शॉर्ट टर्म असते. व्हिजन काय आपलं लॉंग टर्म आहे, कारण की आपल्याला IAS ऑफिसर बनण्यासाठी साधारण 2-3 वर्ष तरी लागतील ना, हे लॉंग टर्म आहे. पण मिशन दररोज अभ्यास करणं हे काय झालं आपलं, दररोज बाबा 8 ते 10 तास स्टडी करणे, हे काय झालं आपलं मिशन झालं. हे काय झालं, दररोजच आपण टार्गेट ठेवलं त्याच्यामुळे ते काय झालं की हे शॉर्ट टर्म गोल असते तर त्याला आपण मिशन म्हणू. लॉंग टर्म जर गोल असेल तर त्याला व्हिजन म्हणू. व्हिजन म्हणजे फायनल डेस्टिनेशन आणि मिशन म्हणजे ते फायनल डेस्टिनेशन अचीव करण्यासाठी जे काही आपलं डेली ॲक्शन असेल, डेली टास्क असेल, डेली रुटीन असेल तर त्याला आपण मिशन म्हणायचं. या दोन गोष्टी आपल्याला कळल्या
तर पुढचं समजायला काही अवघड जाणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त इथं तुम्हाला या स्लाइडमध्ये दोन शब्दाचेच अर्थ लक्षात घ्यायचे आहे, व्हिजन आणि मिशन. हा, आता आपण इकडे येऊ. व्हिजन फॉर युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आता इथं युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डरसाठी काय व्हिजन असेल? द व्हिजन मीन्स द अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन सोसायटी. इथं जो काही आपण व्हिजनचा जे काही आपण लॉंग टर्म गोल आहे किंवा जे काही फायनल डेस्टिनेशन आहे, अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन सोसायटी. आता बघा, इथं मी लिहिलं, अ वर्ल्ड where every human being lives with continuous happiness, prosperity, mutual fulfillment in relationship, and harmony with the nature, from इंडिव्हिज्युअल टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. हे काय झालं? आपलं व्हिजन झालं. व्हिजन म्हणजे काय? फायनल डेस्टिनेशन, अल्टिमेट ड्रीम, ज्याला आपण व्हिजन म्हटलं. व्हिजन काय असेल आपलं? की प्रत्येक माणूस, एव्हरी ह्युमन बिईंग लिव्ज इन कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, म्युच्युअल फुलफिलमेंट इन रिलेशनशिप अँड हार्मोनी विथ नेचर. हे आपलं काय झालं? हे इथं बघा, हे मी जो काय राऊंड पार्ट करतो, हा झाला आपला व्हिजन. व्हिजन म्हणजे काय? हे एवढा जो काय मी राऊंड केलेला आहे, व्हिजन म्हणजे काय? फायनल ड्रीम किंवा फायनल डेस्टिनेशन. आता ते कोणत्या लेवल? फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल टू वर्ल्ड लेवल पर्यंत ह्या चार गोष्टी आपल्याला जे काही इथं व्हिजन मध्ये आपण मेन्शन केल्या त्या अचीव करायच्या आहे, तर त्याला आपण व्हिजन म्हणायचं. व्हिजन म्हणजे काय झालं? कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, म्युच्युअल फुलफिलमेंट इन रिलेशनशिप अँड हार्मनी विथ नेचर. पण ते कोणत्या लेवलले? फ्रॉम इंडिव्हिज्युअल लेवल टू वर्ल्ड लेवल. हे आपल्याला आपलं व्हिजन आहे. आता व्हिजन काय सांगितलं मी तुम्हाला? की ते फायनल डेस्टिनेशन. फायनल डेस्टिनेशन काय आपलं? हे म्हणजेच काय? तर एव्हरी ह्युमन बिईंग लिव्ज विथ कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, म्युच्युअल फुलफिलमेंट, रिलेशनशिप अँड हार्मोनी विथ नेचर. हे आपलं काय? अल्टिमेट ड्रीम किंवा अल्टिमेट डेस्टिनेशन आहे किंवा फायनल डेस्टिनेशन आहे, त्याला आपण व्हिजन म्हटलं. आता हे व्हिजन कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काहीतरी टास्क असेल किंवा ॲक्शन करावी लागेल, तर त्याला मिशन असं म्हणायचं. आता मिशन म्हणजे काय? द मिशन इज अबाउट द स्टेप अँड ॲक्शन टू मूव्ह टुवर्ड्स धिस व्हिजन. म्हणजे जे काय आपण वर व्हिजन ठरवलं, ते आपल्याला फुलफिल करण्यासाठी किंवा त्या फायनल डेस्टिनेशनला जाण्यासाठी आपल्याला काहीतरी ॲक्शन लागतील. ती ॲक्शन म्हणजे मिशन. आता ती कोणती ॲक्शन आहे हे पुढच्या स्लाईडमध्ये बघू. मिशन म्हणजे काय? हे जे काय आपलं व्हिजन ठरवलं आपण, एव्हरी ह्युमन बिईंग लिव्ज विथ कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, म्युच्युअल फुलफिलमेंट इन रिलेशनशिप अँड हार्मोनी विथ नेचर. हे आपलं व्हिजन आहे. व्हिजन अचीव करण्यासाठी मिशन लागते. मिशन म्हणजे काय? की फायनल डेस्टिनेशन म्हणजे व्हिजन अचीव करण्यासाठी जे काय आपलं डेली रुटीन किंवा डेली टास्क किंवा डेली ॲक्शन असतील, ते म्हणजेच आपलं मिशन. आता पुढच्या स्लाइडमध्ये बघू आपण ते. हां, बघा आता इथं. आता व्हिजन आपल्याला कळलं, की व्हिजन काय आपलं. इथं वर लिहिलं मी इथं. हे बघा, इथं व्हिजनला मी हा कर्ली ब्रेसेस इथं दाखवला, म्हणजे एवढं सेंटेन्स हा हे जे काय राऊंड करतो मी, ते आपलं झालेलं आहे व्हिजन. आता व्हिजन एकदा मी पुन्हा रीड करतो, कळेल ना इथं. हे बघा, हे हे एवढा मी पार्ट असा दाखवला आहे कर्ली ब्रेसेसचा, म्हणजे हा फक्त इथं मी असं दाखवतो, वाटल्यास तुम्हाला एवढा पार्ट, म्हणजे हे आपलं व्हिजन. व्हिजनमध्ये काय लिहिलं आपण? अ वर्ल्ड फेअर एव्हरी ह्युमन बिईंग कॅन लिव्ह विथ कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, फिअरलेस अँड को एक्झिस्टन्स. हे आपलं व्हिजन झालं किंवा त्याला आपण फायनल ड्रीम किंवा फायनल डेस्टिनेशन म्हणू. आता मिशन काय सांगितलं मी तुम्हाला? तर मिशन म्हणजे काय? हे जे काय व्हिजन आहे, हे अचीव करण्यासाठी आपल्याला मिशन लागते. मिशन म्हणजे काय? तुमची ॲक्शन, डेली ॲक्शन किंवा डेली टास्क किंवा डेली रुटीन. कशासाठी? हे व्हिजन फुलफिल करण्यासाठी आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावं लागेल, तेव्हाच ते व्हिजन फुलफिल होणार. आता मिशन म्हणजे कोणकोणत्या स्टेप येतील मग? आता बघा, व्हिजन म्हणजे कळलं तुम्हाला, की फायनल डेस्टिनेशन किंवा फायनल ड्रीम किंवा अल्टिमेट पर्पज. अल्टिमेट पर्पज आपला काय? एव्हरी ह्युमन बिईंग कॅन लिव्ह विथ कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, फिअरलेस अँड कोएक्झिस्टन्स. हे आपलं व्हिजन आहे. व्हिजन म्हणजे अल्टिमेट पर्पज, अल्टिमेट ड्रीम, अल्टिमेट डेस्टिनेशन, त्यालाच आपण व्हिजन म्हटलं. व्हिजन अचीव करण्यासाठी आपल्याला मिशन आवश्यक आहे. मिशन म्हणजेच काय? की जे काही आपली ॲक्शन असते किंवा डेली टास्क किंवा डेली रुटीन किंवा डेली ॲक्शन किंवा कंटिन्युअस ॲक्शन काय अचीव करण्यासाठी? मिशन अचीव करण्यासाठी जे काही ॲक्शन असते, तर त्याला आपण मिशन असं म्हटलेलं आहे. आता हे बघा, इथं मी मिशन दाखवलं.
मिशन म्हणजे काय, ह्या एवढा जो काय मी ब्रॅकेट इथं दाखवला, हे सगळ्या काय ॲक्शन लागतील आपल्याला काय अचीव करण्यासाठी, मिशन अचीव करण्यासाठी. हा एवढा जो इथून इथपर्यंत मी काय जो काय दाखवला तो आहे आपला मिशन. आता मिशन म्हणजे काय बघा, इंडिव्हिज्युअल लेवलला पहिली लेवल दाखवली मी, इंडिव्हिज्युअल लेवलला काय ॲक्शन करायची आहे आपल्याला, राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ, लिव्हिंग विथ हार्मोनी विदिन, एक्सपिरियन्सिंग कंटिन्युअस हॅपीनेस. हे काय झालं आपलं की इंडिव्हिज्युअल लेवलला हे आपल्याला राईट अंडरस्टँडिंग असेल, हार्मोनियस लिव्हिंग असेल किंवा राईट रिलेशनशिप असतील, ह्या गोष्टी आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलला करायच्या. फॅमिली लेवलला काय करायचं हे दुसरी लेवल, म्युच्युअल ट्रस्ट असेल, रिस्पेक्ट असेल, प्रॉस्पेरिटी इन टर्म्स ऑफ इनफ फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे या गोष्टी आपल्याला फॅमिली लेवलला समजून घेण्याचं आहे. मग तुम्ही म्हणसाल सर राईट अंडरस्टँडिंग तिथे येणार नाही का, तर राईट अंडरस्टँडिंग सगळ्याच लेवलला येणार, त्याच्याशिवाय बाकीच्या लेवल किंवा बाकीच्या गोष्टी पॉसिबल नाही. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग या सगळ्याच लेवलला येणार, फॅमिली लेवलला सुद्धा, सोसायटी लेवलला सुद्धा, नेचर लेवलला सुद्धा किंवा वर्ल्ड ऑर्डर किंवा वर्ल्ड लेवल असू द्या. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग तुम्ही म्हणसाल सर इथं लिहिलं नाही, तसं नाही, तर राईट अंडरस्टँडिंग सगळ्या लेवलला इथं एक्सपेक्टेड आहे. नंतर सोसायटी लेवल किंवा सोसायटी लेवलला काय काय एक्सपेक्टेड आहे इथं, जस्टिस, ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन, केअर, गायडन्स, रेव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड आणि लव. आता हे काय झालेलं आहे आपल्या नाईन फिलिंग, जे मी अगोदर या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हे नाईन फिलिंग जे आहेत ना, तर त्या इथं या सोसायटी लेवलला. आणि फिअरलेसनेस इन सोसायटी, फिअरलेसनेस इन सोसायटी असल्याशिवाय ही आपलं जे काय मिशन आहे हे अचीव होणार नाही. म्हणजे जर सोसायटीमध्ये दादागिरी, गुंडगिरी किंवा भीतीदायक वातावरण असेल, तर हे या जे काही गोष्टी आहेत आपल्या जे काही व्हिजनमध्ये आपण ठरवल्या होत्या किंवा लॉंग टर्म किंवा फायनल डेस्टिनेशन जे ठरवलं होतं ते अचीव होणार नाही. नंतर नेचर लेवलला बघू आपण. नेचर लेवलला काय, प्रॉपर सिस्टीम फॉर एज्युकेशन, हेल्थ, प्रोडक्शन अँड एक्सचेंज, को एक्झिस्टन्स विथ नेचर, या गोष्टी नेचर लेवलला आपल्याला लागणार आहेत. नंतर वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, जे काय म्हणतो आपण, वसुधैव कुटुंबकम, ज्याला आपण म्हणतो की हे विश्वची माझे घर. आता त्या लेवलला बघा काय लिहिलं आपण, द होल वर्ल्ड सीन ॲज अ वन फॅमिली नेशन, कोऑपरेटिंग इन्स्टेड ऑफ कॉम्पिटिटिंग. आता मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की जे सध्या आपल्याला ऑब्झर्व करतो आपण, इथं कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशनमध्ये या गोष्टी अचीव होत नाही. मग तुम्ही म्हणता सर स्पर्धा तर आवश्यक आहे, स्पर्धा आवश्यक आहे, पण स्पर्धेतून तुम्हाला हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी ह्या गोष्टी मिळणं कठीण आहे. म्हणजे स्पर्धेच्या ऐवजी, कॉम्पिटिशनच्या ऐवजी कोऑपरेशन असणं एक्सपेक्टेड आहे. कोऑपरेशनमध्ये दोन्ही गोष्टीला म्हणजे कोऑपरेशन म्हणजे काय, इट इज द फिलिंग किंवा इट इज द कॉमन गोल फुलफिल बाय ग्रुप मेंबर, तर आपण म्हणत असतो कोऑपरेशन. कोऑपरेशनमध्ये सगळ्या लोकांसाठी विन विन सिच्युएशन असते. कॉम्पिटिशनमध्ये कोणीतरी विन लॉस सिच्युएशन असते, म्हणजे कोणीतरी जिंकतो कोणीतरी हारतो. तसं नाही, तर कोऑपरेशनमध्ये कसं ते सगळ्यांसाठी जेवढे काही ग्रुप मेंबर आहेत त्याच्या सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन ही कोऑपरेशनमध्ये असते. म्हणजे कोऑपरेशन इथं एक्सपेक्टेड आहे. अ युनिव्हर्सल ह्युमन सोसायटी विथ द पीस, हार्मोनी अँड सस्टेनेबल प्रॉस्पेरिटी. म्हणजे जे काय मी वर सांगितलं हे आपलं मिशन होतं. ते मिशन हे आपलं वरचं जे काय हे व्हिजन आहे, मी फक्त इथं व्ही लिहितो. आणि हा जो इथून इंडिव्हिज्युअल लेवल टू वर्ल्ड लेवल हे काय होतं आपलं मिशन. व्हिजन म्हणजे काय, हे फायनल डेस्टिनेशन. मिशन म्हणजे काय की ते फायनल डेस्टिनेशन अचीव करण्यासाठी जे काही आपली ॲक्शन आहे, तर त्याला आपण मिशन म्हणू. म्हणजे ॲक्शन कोणकोणत्या लेवलला एक्सपेक्टेड आहे इथं, इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली लेवल, सोसायटी लेवल, नेचर लेवल, वर्ल्ड लेवल. कळेल सगळ्यांना, हां. नंतर बघा इथं व्हिजन मिशन मी इथं लिहिलं. आता व्हिजन आणि इकडे मी राईट हँड साईडला मिशन दाखवलं. व्हिजन म्हणजे काय, आपला अल्टिमेट ड्रीम, अल्टिमेट डेस्टिन, फायनल ड्रीम, फायनल स्टेज, त्याला आपण व्हिजन म्हटलेलं आहे. व्हिजन हे नेहमी लॉंग टर्म असते, मिशन हे नेहमी शॉर्ट टर्म असते. मिशन म्हणजे काय, व्हॉट एव्हर ॲक्शन वी टेक प्लेस टू अचीव द व्हिजन कॉल्ड ॲज अ मिशन. म्हणजे जे काय आपण ॲक्शन घेतो, काय कशासाठी ॲक्शन घेतो, तर ते व्हिजन कंप्लीट करण्यासाठी, तर त्याला आपण मिशन म्हणायचं आहे. मिशन मिशन हे लॉंग टर्म नसून हे शॉर्ट टर्म असते. जसं आपण एक पहिल्या जनरल एक्झाम्पलमध्ये मी बघितलं की एक विद्यार्थी आहे, त्याचं विजन होतं की त्याला IAS ऑफिसर बनायचं आहे. मग त्याच्यासाठी मिशन काय असेल की त्याला न चुकता डेली
10 ते 12 तास रिडिंग करायचं आहे. म्हणजे 10 ते 12 डेली जे काय आपण दररोजची जी ऍक्टिव्हिटी आहे तर ती काय दररोजची ऍक्टिव्हिटी म्हणजे काय ती शॉर्ट टर्म. आय एस ऑफिसर बनणं लॉंग टर्म ते काय होतं आपलं व्हिजन, कारण की आय एस ऑफिसर 1-2 दिवसात बनते का नाही, त्याला साधारण 1-2 वर्ष तरी लागतात ना डेली, जर आपण अभ्यास जर केला तर सिरियसली. ठीक आहे. आता इथं बघू व्हिजन आणि मिशन बघा. व्हिजन काय आपलं, अ वर्ल्ड फॅमिली वेअर एव्हरी ह्युमन बिंग लिव्ज विथ हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, जस्टिस इन रिलेशनशिप अँड हार्मोनी विथ नेचर. आता हे व्हिजन कोणकोणत्या लेवलले असेल, हे इंडिव्हिज्युअल लेवलले असेल, फॅमिली लेवलले असेल, सोसायटी लेवलले असेल, नेचर लेवलले असेल आणि वर्ल्ड लेवलला असेल. सेम वे आता मिशन काय आपलं, मिशन बघा इथं, लिव्हिंग विथ राईट अंडरस्टँडिंग, फुलफिलिंग रिलेशनशिप, सस्टेनेबल प्रोडक्शन अँड जस्ट सिस्टीम ॲट ऑल लेवल्स. म्हणजे ही काय झाली, ही ॲक्शन झाली. हे सगळं ॲक्शन आहे ना, ते कोणत्या लेवलला असेल, इंडिव्हिज्युअल लेवलला असेल, फॅमिली लेवलला असेल, सोसायटी लेवलला असेल, नेचर लेवलला असेल आणि वर्ल्ड लेवलला असेल. व्हिजन म्हणजे काय, हे फायनल डेस्टिनेशन आहे. ते डेस्टिनेशन अचीव करण्यासाठी जे काय ॲक्शन असते त्याला आपण मिशन म्हणतो. ती ॲक्शन कोणकोणत्या लेवलला एक्सपेक्टेड आहे, इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली लेवल, सोसायटी लेवल, नेचर लेवल अँड वर्ल्ड लेवल. सगळ्यांना लक्षात येईल टॉपिक. या बीटमध्ये एवढंच सफिशियंट आहे. म्हणजे फक्त इथं तुम्हाला साधं समज म्हणजे व्हिजन आणि मिशन जरी कळलं तरी या गोष्टी सहज लक्षात येतील. अशी अपेक्षा करतो की सगळ्यांना लेक्चर समजलं असेल. थँक्यू. आजच्या लेक्चरसाठी एवढंच सफिशियंट आहे. लेक्चर आवडत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही. थँक्यू.